गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण क्लास थर्डमध्ये मॅथचा सेकंड लेसन स्टडी करणार आहोत. आज आपण या लेसनमध्ये फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या लेसनला सुरुवात करूयात. आता इथे आपल्याला पेज नंबर 14वरती काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. इथे आपल्याला काही बॉक्स देण्यात आलेले आहेत. या बॉक्सना समजून आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू समजून घ्यायची आहे. इथे आपल्याला एक नंबर दिसत आहे, तो म्हणजे 524 आणि याला आपल्याला युनिट, टेन्स आणि हंड्रेडच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. 4 हा युनिट प्लेसवरती आहे, 2 10 प्लेसवरती आणि 5 हा 100 प्लेसवरती आहे. आणि त्यांची आलेली व्हॅल्यू, युनिट प्लेसवरती जो नंबर असतो त्याची व्हॅल्यू तीच असते, चेंज होत नाही. आणि आता आपल्याला माहिती आहे 2 10 म्हणजे 20 आणि त्याचे आन्सर आपण इथे राईट केलेले आहे. इन द सिमिलर वे आपल्याला 500 म्हणजे 500 हे माहिती आहे. तशाच पद्धतीने आपल्याला इथे खाली एक नेक्स्ट बॉक्स दिसत आहे, तो कंप्लीट करायचा आहे. इथे नेक्स्ट नंबर दिलेला आहे 809. युनिट प्लेसला 9 हा नंबर आहे. मग युनिट प्लेसला जो नंबर असतो त्याची व्हॅल्यू तीच असते, 9 चेंज होत नाही. नेक्स्ट 10 प्लेसवरती जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू चेंज होते, तर इथं आपल्याला 0 हा नंबर पाहायला मिळत आहे. 0 टेन्स म्हणजे 0. नेक्स्ट 100 प्लेसवरती 8 हा नंबर पाहायला मिळत आहे. मग 800 म्हणजेच आपल्याला इथे याला न्यूमरिकल्समध्ये लिहायचे, नंबर फॉर्ममध्ये राईट करायचं आहे, असं आपण राईट करून घेतलेले आहे. म्हणजे आपल्याला इथे काय कळते, एखादी नंबर जेव्हा त्यांची प्लेस चेंज करते, जागा बदलते, युनिट, टेन्स, 100 अशा वेगवेगळ्या प्लेसच्या फॉर्ममध्ये येतात, तेव्हा त्यांच्या व्हॅल्यू चेंज होतात. त्यालाच काय म्हणतात, प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यूची इथे आपल्याला डेफिनेशन देण्यात आलेली आहे. ती म्हणजे कुठली आहे, द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन अ नंबर डिपेंड्स ऑन इट्स पोझिशन. प्लेस व्हॅल्यू कुठल्याही नंबरची कशावरती डिपेंड आहे, त्याच्या पोझिशनवरती डिपेंड आहे. म्हणजे ते कुठल्या प्लेसला येते, युनिट प्लेसला येते, 10 प्लेसला येते की 100 प्लेसला येते, त्याच्यावरून त्या नंबर्सला आयडेंटिफाय केलं जातं की त्याची व्हॅल्यू काय असेल. तर इथं आपल्याला प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स राईट करून देण्यात आलेले आहे. हे पाहून आपल्याला इथे सॉल्व करायचे आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 500, कारण की 5 हा कुठल्या प्लेसला आहे, 100च्या प्लेसला आहे. मग 5ची व्हॅल्यू किती झाली, 500. प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 20. 2ची प्लेस व्हॅल्यू 20 का आहे, कारण की तो कुठल्या प्लेसला आहे, 10 प्लेसला आहे. नेक्स्ट प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4, कारण की 4 हा नंबर कुठल्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय हे कळाले. प्लेस व्हॅल्यू म्हणजे जो नंबर ज्या ठिकाणी असेल त्याच्या पोझिशनवरती असेल, कुठल्या प्लेसमध्ये येतो त्या ठिकाणीची व्हॅल्यू आपल्याला राईट करायची असते. इथे आता आपल्याला इथे या 809 या नंबरची दिलेल्या एच डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग हे नंबर कुठल्या कुठल्या प्लेसला आहेत ते आधी आपण फाइंड आउट करून घेऊयात. प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज, 8 हा नंबर कुठल्या प्लेसला आहे, 100. 8 म्हणजे 800. 8 हा कुठल्या प्लेसला आहे, 100. मग त्याची व्हॅल्यू किती झाली, 800. प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0, कारण की हा 0 नंबर म्हणजे नथिंग, 10 0 म्हणजे 0. प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 इज 9, बिकॉज हा कुठला नंबर प्लेसला येतो, युनिट प्लेसला. युनिट प्लेसला कुठलेही नंबर असतात त्यांची व्हॅल्यू तोच नंबर असतो. नंतर आता आपल्याला इथे आणखीन एक इंटरेस्टिंग पॉईंट पाहायला मिळत आहे, तो म्हणजे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इज अ नंबर इज द सेम ॲज द डिजिट. म्हणजे जो डिजिट्स दिलेले असतात आपल्याला, ते डिजिट्स हेच त्यांची फेस व्हॅल्यू पाहायला मिळते. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, की मिरर इमेज. आपण फेस व्हॅल्यू म्हणजे काय म्हणू शकतो, मिरर इमेज किंवा मिरर नंबर. ज्या पद्धतीने आपण आपला फेस एक मिररमध्ये पाहतो तेव्हा आपल्याला आपली सेम इमेज फेसची पाहायला मिळते, त्याच पद्धतीने फेस व्हॅल्यू देखील आहे. एखादा नंबर आपल्याला कुठल्याही प्लेसला असला, युनिट, टेन्स आणि 100, तर तो कन्सिडर केला जात नाही, तर तो आहे त्या फॉर्ममध्ये राईट केला जातो. तो कुठल्याही प्लेसला असला किंवा पोझिशनला असला तर ते कन्सिडर केलं जात नाही. तर आपल्याला एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये देण्यात आलेले आहे. फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5. आता 5 हा नंबर कुठल्या प्लेसला आहे, 100, पण त्याची व्हॅल्यू काय आहे, 5च आहे. तो नंबर स्वतः असतो, द नंबर इज इट सेल्फ. तो कुठल्या पोझिशनला आहे किंवा तो कुठल्या प्लेसला आहे हे कन्सिडर केलं जात नाही. फेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 2. फेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4. तशाच पद्धतीने इथे आपल्याला 809 या नंबरचे सुद्धा काय लिहायचे, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ऑफ 8 इज 8.
8 हा नंबर 100च्या प्लेसला आहे, पण फेस व्हॅल्यू काढताना तो नंबर डिजिट कुठल्या प्लेसला आहे हे लक्षात घेतले जात नाही. फेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0. द फेस व्हॅल्यू ऑफ 9 इज 9. अशा पद्धतीने आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू यांच्यातला इथले डिफरन्स समजून घ्यायचा आहे. आता इथं 0बद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट देण्यात आलेला आहे, तो आपण समजून घेऊया. इफ 0 इज ॲट एनी प्लेस, 0 हा कुठल्याही प्लेसला असला, द फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू बोथ आर 0. म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू 0ची काय असणार आहे, 0च असणार आहे. तो कुठल्याही प्लेसला असला किंवा युनिट प्लेसला असला, 10 प्लेसला असला किंवा 100 प्लेसला 0 हा नंबर असला तरीसुद्धा त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही, तो 0च असणार. फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू बोथ आर 0. अशा पद्धतीने आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू याबद्दल माहिती झालेली आहे. इथे आपल्याला आता ही एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. आपण आता जी माहिती घेतली फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू, त्याचा वापर करून आपल्याला ही एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. चला तर मग एक्सरसाइज सॉल्व करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आन्सर्स. फर्स्ट नंबर देण्यात आलेला आहे इथे आपल्याला 416. मग इथं आपल्याला त्याची युनिट, टेन्स आणि 100 प्लेस देण्यात आलेली आहे आणि त्यांचं प्लेस व्हॅल्यूमध्ये 0 हा कुठल्याही प्लेसला असला तरीसुद्धा त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही कशी असते, 0 असते. आता 16 म्हणजे 60 हे आपल्याला माहिती झालेले आहे. 400 मीन्स 400. 4 हा 100च्या प्लेसला आहे म्हणून 4ची व्हॅल्यू किती झाली, 400. इन द नंबर 460, आता इथे आपल्याला यांच्या प्लेस व्हॅल्यू लिहून घ्यायच्या आहेत. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 400, कारण की 4 हा नंबर कुठल्या प्लेसला आहे, 100च्या प्लेसला आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज 6 हा कुठल्या प्लेसला आहे, टेन्स, म्हणून 6 टेन्स म्हणजे 60. प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0, कारण की आत्ताच इथे आपण हे पॉईंट काय केलेले आहे, स्टडी केलेले आहे. आता आपल्याला फेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फेस व्हॅल्यू म्हणजे मिरर इमेज. कुठल्याही प्लेसला किंवा पोझिशनला नंबर असले तरीसुद्धा त्यांची व्हॅल्यू चेंज होत नाही. तो नंबर इटसेल्फ आपल्याला जसा आहे तसा राईट करायचा असतो. आत्ता आपण शिकलेलो आहोत. चला तर मग राईट करूयात फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4, कारण की याची पोझिशन आपल्याला लक्षात घ्यायची नाही. जसा आहे नंबर तसा तो राईट करून घ्यायचा आहे. फेस व्हॅल्यू ऑफ 6 इज 6. फेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0. आता सेकंड क्वेश्चन पाहूयात. इन द नंबर 519, द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5 अँड द प्लेस व्हॅल्यू इज 500, कारण की हा नंबर 5 हा कुठल्या प्लेसला आहे, 100, 1 टेन्स आणि 9 हा युनिट प्लेसला आहे. नेक्स्ट नंबर इथं आपल्याला देण्यात आलेला आहे 915. आता याची प्लेस आपण आधी राईट करून घेऊयात. 5 हा युनिट प्लेसला आहे, 1 हा 10 प्लेसला आहे आणि 9 हा 100 प्लेसला आहे. आता आपल्याला इथे काय विचारलेले आहे, द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5 हा कुठल्या नंबर प्लेसला आहे, युनिट प्लेसला, पण आपल्याला इथे काय विचारले आहे, फेस व्हॅल्यू. मग याची फेस व्हॅल्यू काय येणार, 5 आणि प्लेस व्हॅल्यू काय येणार, 5, कारण की हा कुठल्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला. नेक्स्ट इन द नंबर 951. आता याच्या आधी आपण प्लेस राईट करून घेऊयात. 1 हा युनिट प्लेसला आहे, 5 हा 10 प्लेसला आहे आणि 9 हा 100 प्लेसला आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज. आता 5ची आपल्याला काय राईट करायची, फेस व्हॅल्यू. 5 हा नंबर 10 प्लेसवरती आहे, पण आपल्याला प्लेस कन्सिडर करायची नाही, कारण की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फेस व्हॅल्यू. तर मग 5ची फेस व्हॅल्यू काय येणार, तो नंबर स्वतः इटसेल्फ. नेम द प्लेस व्हॅल्यूज. आता याच्यासाठी आपल्याला 5 हा कुठल्या प्लेसला आहे, 10 प्लेसला आहे. 5 टेन्स म्हणजे किती, 50. एखाद्या नंबरमधील डिजिटची प्लेस व्हॅल्यू काढताना तो कुठल्या प्लेसला आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढचा नंबर आहे इन द नंबर 905. आता या नंबरच्या आधी आपण प्लेस राईट करून घेऊयात. 5 हा युनिट प्लेसवरती आहे, 0 हा 10 प्लेसवरती आहे, 9 हा 100 प्लेसवरती आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0 अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0, कारण की आत्ताच आपण हा थर्ड पॉईंट रिवाईज केलेला आहे की इफ 0 इज ॲट एनी प्लेस इन अ नंबर, इट्स फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू बोथ आर 0. अशा पद्धतीने आपला फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. आता आपण या एक्सरसाइजमधील
नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. इथे आपल्याला काय लिहायचे आहे, आपण क्वेश्चन रीड करून घेऊयात. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट इन द नंबर. इथे नंबर्स देण्यात आलेले आहेत. या नंबर्समधील डिजिट्सना अंडरलाईन करण्यात आलेले आहे. या अंडरलाईन डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. चला तर मग प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इथे आपला फर्स्ट नंबर आहे 123. आता आपण याची प्लेस राईट करून घेऊया. 3 हा युनिट प्लेसवरती आहे, 2 हा 10 प्लेसवरती आहे, 1 हा 100 प्लेसवरती आहे. तर मग 1 या डिजिटला अंडरलाईन करण्यात आलेली आहे. तर या 1 या प्लेसची प्लेस कुठली आहे, 100 आहे. म्हणून 1 या नंबरची व्हॅल्यू काय झाली, 100. नेक्स्ट नंबर आहे 910. आता या डिजिटना प्लेस आपण राईट करून घेऊया. 0 हा युनिट प्लेसवरती आहे, 1 10 प्लेस, 9 100 प्लेस. 9 या नंबरला अंडरलाईन केलेले आहे. 9 हा नंबर 100च्या प्लेसवरती आहे, म्हणून आन्सर काय येणार, 900. नेक्स्ट नंबर आहे 657. याच्यामध्ये 7 हा युनिट प्लेसवरती आहे, 5 10 प्लेस अँड 6 इज 100 प्लेस. अंडरलाईन केलेला डिजिट 5 आहे, म्हणून याची व्हॅल्यू किती येणार, 50. कारण की 5 10 म्हणजे किती, 50. हे आता आपल्याला माहिती झालेले आहे. नेक्स्ट नंबर आहे 680. या नंबरची आपण काय करून घेऊयात, प्लेस राईट करून घेऊयात. 0 हा डिजिट युनिट प्लेसला आहे, 8 हा डिजिट 10 प्लेसला आहे, 6 हा डिजिट 100 प्लेसला आहे. आपल्याला व्हॅल्यू 0 या डिजिटची फाइंड आउट करायची आहे. 0 हा डिजिट युनिट प्लेसला आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय येणार, 0. नेक्स्ट नंबर आहे 708. याच्यामध्ये आपण या दिलेल्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू राईट करून घेऊयात. 8 हा युनिट प्लेसवरती आहे, 0 हा 10 प्लेसवरती आहे, 7 हा 100 प्लेसवरती आहे. अंडरलाईन केलेला डिजिट 8 हा आहे, मग याची प्लेस व्हॅल्यू काय आहे, प्लेस हा युनिट प्लेसवरती आहे, म्हणून याची प्लेस व्हॅल्यू 8 येणार. नेक्स्ट नंबर आहे 189. मग इथे दिलेल्या डिजिटची आपण प्लेस व्हॅल्यू राईट करून घेऊयात. 9ची प्लेस आहे युनिट, 8ची प्लेस आहे टेन्स आणि 100ची प्लेस आहे, 1ची प्लेस आहे 100. मग अंडरलाईन केलेला डिजिट 8 आहे आणि याची प्लेस टेन्समध्ये आहे, 8 टेन्स म्हणजे 8. अशाच प्रकारे आपल्याला इथे राहिलेले 2 नंबर्स देखील सॉल्व करून घ्यायचे आहेत. चला तर मग यांची प्लेस राईट करून घेऊयात आणि अंडरलाईन डिजिट कुठला आहे तो पाहूयात. अंडरलाईन डिजिट 0 आहे आणि हा 10 प्लेसला आहे. याचे आन्सर काय येणार, 0. कारण की आपण आधीच्या पण प्रॉपर्टीमध्ये पाहिले होते की इफ 0 इज ॲट एनी प्लेस इन अ नंबर, इट्स फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू बोथ आर 0. नेक्स्ट नंबर आहे 189. यांची प्लेस आपण राईट करून घेऊयात. अंडरलाईन केलेला डिजिट 1 आहे आणि 1 हा कुठल्या प्लेसला आहे, 100. याची व्हॅल्यू किती झाली, 100. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज सॉल्व केलेली आहे. आता आपल्याला आणखीन एक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर्स. प्लेस व्हॅल्यू या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर समजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एक्सपांडेड फॉर्मची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन द नंबर. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय, ज्या नंबरच्या प्लेस व्हॅल्यू आहे त्यांच्या आपल्याला सिम्पली काय करायचे आहे, ॲडिशन. तेच म्हणजे काय आहे, आपला एक्सपांडेड फॉर्म असणार आहे. म्हणजे आपल्याला आधी गिवन दिलेल्या नंबरची आपल्याला काय राईट करायची आहे, प्लेसमधून त्यांची व्हॅल्यू, आणि मग त्यांना काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली ॲड करायचे आहे. हाच म्हणजे काय आहे आपला एक्सपांडेड फॉर्म. चला तर मग इथे दिलेले सॉल्व एक्झाम्पल आपण समजून घेऊयात आणि एक्सपांडेड फॉर्मची कन्सेप्ट क्लिअर करूयात. इथे आपला फर्स्ट नंबर दिसत आहे 824. आता याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे. 4 हा युनिट प्लेसवरती आहे, 2 हा 10 प्लेसवरती आहे आणि 8 हा 100 प्लेसवरती आहे. मग यांची आपल्याला प्लेस व्हॅल्यू राईट करायची आहे. 4 हा युनिट प्लेसवरती आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू काय येणार, 4. 2 हा 10 प्लेसवरती आहे, म्हणून 2 10 इज इक्वल टू 20. 8 हा 100 प्लेसवरती आहे, म्हणून 800 म्हणजे किती झाले, 800. आता ही प्लेस व्हॅल्यूची कन्सेप्ट आहे. या प्लेस व्हॅल्यूला आपल्याला सिम्पली काय करायचे आहे, ॲड करायचे आहे. म्हणजेच तो आपला काय आहे, एक्सपांडेड फॉर्म आहे. 824 इज इक्वल टू 800 प्लस 2 10 प्लस 4 युनिट. हा सुद्धा एक एक्सपांडेड फॉर्म राईट करायचा काय आहे, मेथड आहे. ही पण एक्सपांडेड फॉर्म आपण अशा देखील मेथडमध्ये राईट करू शकतो. इथे आपल्याला आणखी
सेकंड क्वेश्चन देण्यात आलेला आहे, तो पण आपण समजून घेऊया. कुठला आहे? 705. या नंबरची आपल्याला प्लेस आधी राईट करून घ्यायची आहे. 5 हा युनिट प्लेसवरती आहे, 0 हा 10 प्लेसवरती आहे, 7 हा 100 प्लेसवरती आहे. आणि आता त्याची प्लेस व्हॅल्यू आपण राईट करून घेऊया. युनिट प्लेसची 5ची व्हॅल्यू 5 येणार, 0 टेन्स म्हणजे 0, 700 म्हणजे 700 अशा न्यूमेरिकल्समध्ये आपण राईट केलेले आहे. आणि यांना प्लेस व्हॅल्यूला सिम्पली ॲड करणे म्हणजेच आपले काय आहे? एक्सपांडेड फॉर्म. इथे आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये देखील राईट करून देण्यात आलेले आहे. 700 प्लस 0 10 प्लस 5 युनिट, आणखी इथे आपल्याला 700 प्लस 0 प्लस 5 असे देखील वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्सपांडेड फॉर्म राईट करून देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक्सपांडेड फॉर्म ही कन्सेप्ट कळालेली आहे. ती म्हणजे काय? एक्सपांडेड फॉर्म म्हणजे प्रत्येक दिलेल्या डिजिटची आपल्याला आधी काय फाइंड आउट करायची आहे? प्लेस व्हॅल्यू. आणि या प्लेस व्हॅल्यूवरून आपल्याला त्यांची काय करायची आहे? सम करायची आहे. तेच म्हणजे आपलं काय आहे? एक्सपांडेड फॉर्म. चला तर मग आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. इथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन देण्यात आलेला आहे. राईट द नंबर्स फ्रॉम एक्सपांडेड फॉर्म. दिलेल्या एक्सपांडेड फॉर्ममधून आपल्याला नंबर तयार करायचा आहे. तर मग आता आपल्याला इथे 7 हा नंबर कुठल्या प्लेसवरती आहे? युनिट प्लेसवरती आहे. 6 हा नंबर 10 प्लेसवरती आहे. 5 हा नंबर 100 प्लेसवरती आहे. ज्या पद्धतीने आपण युनिट, टेन्स आणि 100 अशी प्लेस राईट करतो, तसेच आपल्याला इथे बॉक्सवरती राईट करून घ्यायचे की जेणेकरून आपले आन्सर करेक्ट येईल. युनिट प्लेसवरती कुठला नंबर आहे? 7. 10 प्लेसवरती कुठला डिजिट आहे? 6. 100 प्लेसवरती कुठला डिजिट आहे? 5. अशा पद्धतीने आपले आन्सर इथे सॉल्व करण्यात आलेले आहे. नेक्स्ट नंबर आहे इथे दिलेला 3 हा 100 प्लेसवरती आहे, 3 हा 10 प्लेसवरती आहे आणि 0 हा युनिट प्लेसवरती आहे. चला तर मग इथे आपण प्लेस राईट डाऊन करून घेऊयात आणि त्यांचे डिजिट आपण राईट करूयात. 0 हा युनिट प्लेसवरती, 3 हा 10 प्लेसवरती, आणखीन एक 3 देण्यात आलेला आहे, तो 100 प्लेसवरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता इथे आपण राईट करून घेऊया युनिट, टेन्स आणि 100 या प्लेस. युनिट प्लेसवरती 5 नंबर आहे, 10 प्लेसवरती 0 आणि 100 प्लेसवरती 2. अशा पद्धतीने आपल्याला रिमेनिंग प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचे आहेत. युनिट, 10, 100. युनिट प्लेसवरती 9, 10 प्लेसवरती 9 आणि 100 प्लेसवरती देखील 9 हा डिजिट आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट प्लेस आपण राईट डाऊन करून घेऊया. त्यांचे डिजिट कुठले आहेत? युनिट प्लेसवरती 7 डिजिट, 10 प्लेसवरती 6 हा डिजिट, 100 प्लेसवरती 4 हा डिजिट आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे युनिट, टेन्स, 100. युनिट प्लेसवरती 0 हा नंबर, 10 प्लेसवरती अगेन 0 आणि 100 प्लेसवरती 8 हा नंबर पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण एक्सपांडेड फॉर्मवरून नंबर तयार केले. सेकंड क्वेश्चन, राईट द नंबर फ्रॉम द एक्सपांडेड फॉर्म. फर्स्ट क्वेश्चन आहे 500 प्लस 30 प्लस 8. आता यांची आधी आपण प्लेस फिक्स करूयात. 8 युनिट, टेन्स अँड 100 हे आपण कशावरून फाइंड आउट केले? 10 प्लेसला किती डिजिट असतात? 2, म्हणजे किती झालं? कुठली प्लेस आली? टेन्स. 100 या प्लेसमध्ये किती डिजिट असतात? 3. 1 2 3, म्हणजे कुठली प्लेस झाली? 100ची प्लेस झाली. हे आपण स्टार्टिंगला पाहिलेले आहे. चला तर मग आपण इथे प्लेस राईट करून घेऊया. युनिट प्लेसवरती 8 हा नंबर आहे, 10 प्लेसवरती 30 नंबर आहे. 30 म्हणजे किती टेन्स होणार? 3 टेन्स. आणि 100 प्लेसवरती 500 हा नंबर आहे, म्हणजे किती होणार ते? 5 हा नंबर इथे आपण राईट करणार. अशा पद्धतीने आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममधून नंबर्स तयार केला, तो म्हणजे कुठला? 538. एक्सपांडेड फॉर्ममधून नंबर किंवा नंबरमधून एक्सपांडेड फॉर्म तयार करताना त्या नंबरची प्लेस आपल्याला चेंज करायची नाही किंवा त्यांची व्हॅल्यू आपल्याला बदलायची नाही. तोच नंबर इथे आपल्याला तयार करायचा असतो. नेक्स्ट आहे 5 हा युनिट प्लेसवरती, टेन्स 0 हा 10 प्लेसवरती आणि 600 हा 100च्या प्लेसवरती आहे. याच प्लेसचा वापर करून आपल्याला इथे नंबर तयार करायचे आहे. नेक्स्ट युनिट, टेन्स आणि 100. आता आपल्याला हे बऱ्यापैकी माहिती झालेले आहे की कशा पद्धतीने आपण यांच्या प्लेस तयार करून यांना नंबर्समध्ये कन्वर्ट करतो. युनिट, टेन्स आणि 100. 0 हा युनिट प्लेसवरती आहे, 70 हा 10 प्लेसवरती आहे, कारण की याच्यामध्ये किती डिजिट आहे? 2 डिजिट. नेक्स्ट याच्यामध्ये किती डिजिट आहे? 3, म्हणून हा कुठल्या प्लेसला असणार? 100. याच्यापासून आपल्याला नंबर तयार होतो, तो म्हणजे किती? 470. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म. आता इथे आपल्याला नंबर्स देण्यात आलेले आहेत. या नंबरचा वापर करून आपल्याला त्यांना एक्सपांडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आहे.
पहिल्यांदा आपण त्यांची प्लेस राईट करून घेऊया. युनिट, टेन्स आणि 100. 5 हा 100च्या प्लेसवरती आहे, म्हणून इथं कुठला नंबर राईट केला आपण 500. 9 हा 10च्या प्लेसवरती आहे, म्हणजे 9 टेन्स म्हणजे किती 90. आणि जो डिजिट युनिट प्लेसवरती असतो तो आपल्याला ॲज इट इज राईट करायचा असतो. आता आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या रूल्स फॉर्म्युले माहिती झालेले आहे. नेक्स्ट आहे 469 आणि त्यांची आपण प्लेस फिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्याला इथे राईट करायला इझी जाईल. 6 टेन्स म्हणजे 60 आणि 9 हा युनिट प्लेसवरती आहे. युनिट, टेन्स अँड 100. 600 म्हणजे 600. 0 टेन्स म्हणजे 0 आणि युनिट प्लेसवरती देखील काय आहे 0 हा नंबर आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट आणि आपल्याला सिमिलर वेमध्ये त्यांची प्लेस फिक्स करायची आहे. त्या प्लेसनुसार आपल्याला त्यांना काय करायचे आहे एक्सपांड करायचे आहे. नेक्स्ट युनिट, टेन्स अँड 100. 9 प्लेसवरती युनिट प्लेसवरती 9 हा डिजिट आहे. 10 प्लेसवरती 9 हा डिजिट आहे. 9 टेन्स म्हणजेच किती 90 आणि 100 प्लेसवरती 9 हा डिजिट आहे, म्हणजे किती 900. नेक्स्ट 4th क्वेश्चन, राईट द गिवन नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. आता आपल्याला इथे नंबर देण्यात आलेले आहे, त्यांना आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये राईट करायचे आहे. आपण आधी त्यांची प्लेस राईट करून घेऊया, म्हणजे आपल्याला आन्सर यायला इझी जाईल. 4 हा 100 प्लेसवरती आहे. 1 हा 10 प्लेसवरती आहे आणि 0 हा युनिट प्लेसवरती आहे. अशाच पद्धतीने जेव्हा आपण या नंबरमधील प्रत्येक डिजिटवरती प्लेस राईट करणार, तेव्हा आपल्याला आन्सर देखील करेक्ट येणार आणि आपले आन्सर लवकर राईट करून होणार. 5 हा 100 प्लेसवरती आहे. 4 हा 10 प्लेसवरती आहे. आणखी 9 हा युनिट प्लेसवरती आहे. नेक्स्ट युनिट, टेन्स अँड 100. 7 हा 100 प्लेसवरती आहे. 9 हा 10 प्लेसवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि 0 हा युनिट प्लेसवरती आहे. आपला लास्ट क्वेश्चन आहे, तो देखील आपण सॉल्व करून घेऊया. 6 हा 100 प्लेसवरती आहे. 6 हा 10 प्लेसवरती आहे आणि 6 युनिट प्लेसवरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण पेज नंबर 16वरील इन्फॉर्मेशन समजून घेऊया. आता आपण पाहिले की प्लेस व्हॅल्यूचा वापर करून आपण एक्सपांडेड फॉर्म लिहायला शिकलो. या एक्सपांडेड फॉर्मचा वापर करून आपल्याला एकच नंबर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे, म्हणजे त्या नंबरची आपल्याला व्हॅल्यू चेंज करायची नाही आणि त्यांची प्लेस देखील चेंज करायची नाही आहे. फक्त दिलेल्या नंबरला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला राईट करायचे आहे. राईट डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम नंबर. दिलेल्या नंबरचे डिफरंट फॉर्म्स म्हणजे विविध रूपामध्ये आपल्याला मांडणी करायची आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्या नंबरची आपल्याला व्हॅल्यू चेंज करायची नाही आहे आणि आतमध्ये असणाऱ्या एच डिजिट आपल्याला त्यांची प्लेस देखील चेंज करायची नाही आहे. मग चला तर आपण हे सॉल्व करून घेऊयात. फर्स्ट नंबर इथे आपल्याला देण्यात आलेले आहे 278. मग इथं त्याचा फर्स्ट एक्सपांडेड आपल्याला युनिट फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे 278. नंतर आपण त्याला टेन्स फॉर्ममध्ये इथे राईट केलेलं पाहायला मिळत आहे 27 टेन्स प्लस 8 युनिट. 27 टेन्स म्हणजेच किती 270 प्लस 8 म्हणजे किती होणार आपले आन्सर परत 278. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे डिजिटची अरेंजमेंट करायची आहे की त्यांचं फायनल आन्सर आपल्याला परत हाच नंबर यायला पाहिजे. हे काढताना आपल्याला त्यांची प्लेस चेंज करायची नाही. नेक्स्ट आहे 270 प्लस 8 जसं आपण इथे राईट केलेले आहे. नेक्स्ट आहे इथे 100 टेन्स आणि युनिटच्या फॉर्ममध्ये आणि इथे आपण त्याला नंबर फॉर्ममध्ये राईट केलेले आहे 200 प्लस 70 प्लस 8. अशाच प्रकारे इथे आपल्याला दोन आणखीन एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, ते आपण सॉल्व करून घेऊया. सेकंड नंबर आहे 567. फर्स्ट आपण त्याला युनिट फॉर्ममध्ये राईट करून घेतलेले आहे 567. नंतर टेन्स फॉर्ममध्ये 56 10 प्लस 7 युनिट 560 प्लस 7. नेक्स्ट वर्ड फॉर्ममध्ये हा एक्सपॅन्डेड फॉर्म आहे. 5 हा 100 प्लेसवरती, 6 हा 10 प्लेसवरती आणि 7 हा युनिट प्लेसवरती. 500 हा न्यूमरिकल्समध्ये, 6 टेन्स म्हणजे 60, 7 युनिट म्हणजे 7. अशा वेगवेगळ्या एक्सपॅन्डेड फॉर्मचा वापर करून आपल्याला इथे नंबर्स राईट करून घ्यायचे आहे. परत एकदा इथे रिपीट करते, आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये नंबर्स राईट करताना त्यांची प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू चेंज करायची नाही आहे. 905 हा युनिट फॉर्ममध्ये राईट केला. टेन्स फॉर्ममध्ये मग त्यालाच वर्ड फॉर्ममध्ये देखील आपण नंबर्स फॉर्ममध्ये राईट केलेले आहे. इथे वर्ड फॉर्ममध्ये अगेन त्यांना नंबर्स फॉर्ममध्ये राईट करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे आपण प्लेस व्हॅल्यूचा वापर करून एक्सपांडेड फॉर्म आणि एक्सपांडेड फॉर्मच्या मदतीने एकच नंबर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये राईट करायला शिकलेलो आहोत.
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूयात.